मुख्यमंत्री महोदय, अबू आझमी साहेब थांबा. एक अध्यक्ष, मेरे बात बोलो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय नानाभाऊ पटोले यांनी जो मुद्दा इथे मांडलाय तो अतिशय गंभीर आहे आणि औचित्यच घेणार आहे आता. विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या, एकही आत्महत्या जी आहे ती आपल्यासाठी संवेदनशील आहे आणि म्हणून माझ्या ज्या अवकाळीच्या भाषणामध्ये मी उत्तरामध्ये अनेक उपाययोजना आपण त्याच्यावर करतोय. अनेक तज्ज्ञ लोकांची ते जे काही टास्क फोर्स आहे तो पुनर्गठित करतोय आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून आपण 6,000 रुपये 12 वर्षाला जे प्रधानमंत्री महोदयांचे त्याच्यात आणखी 6,000 रुपये आपण टाकले, 12,000 रुपये वर्षाला मिळतील. त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी 1 रुपयात पीक विमा योजना आपण केली. मागेल त्याला शेततळे केलं, मागेल त्याला ठिबक सिंचन आपण देतोय. शेळी मेंढ्या गाई म्हशीचं आपण जे प्रमाण होतं ते वाढवलेलं आहे, म्हणजे जोडधंद्यासाठी. आणि त्याबरोबर आज आपण धानाला बोनस विदर्भासाठी दिला 20,000 रुपये. आज सोयाबीन आणि कापसासाठी आपण 27,000 रुपये हेक्टरी, 3 हेक्टरपर्यंत तोही निर्णय घेतला. ही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या शेतकरी तो घरात आपला तो त्याचा जीव वाचलेला आहे. त्यामुळे आपल्याला असे शेतकरी, एक शेतकरी, त्याचं कुटुंब महत्त्वाचं आहे आणि आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या मी पहिल्याच वेळेस बोललो की आपल्याला कशा कमी करता येतील. त्यासाठी जे काही उपाययोजना, त्यांना जे काही सावकार लोकांच्या माध्यमातून त्यांना त्रास दिला जातो अशा लोकांवर देखील आपल्याला कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांना आपण जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं आपण करू. आपण त्यामध्ये तुम्ही देखील काही सूचना असतील तुमच्या त्या करा. यामध्ये आपल्याला हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्याला वाऱ्यावर आपण सोडणार नाही. म्हणूनच मी माझ्या कालच्या उत्तरामध्ये म्हटलं की आतापर्यंत 1.5 वर्षामध्ये नानाभाऊ जे आकडे मी दिले त्याच्यात एकही आकडा चुकीचा नाही. आतापर्यंत योजना आणि मदत याच्या माध्यमातून जवळपास 44,000 कोटी रुपये आपण 1.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांवर खर्च केलेत. त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने हे आपण काय त्यांना मेहरबानी नाही, ही आपली जबाबदारी आहे आणि सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे नक्की आपण जे मुद्दा मांडलेला आहे तो अतिशय गंभीर आहे आणि सरकार यापुढे देखील अशाच गंभीरतेने अशा प्रकारचे विषय हाताळेल.